की मॅडम तुम्ही फॅशन इंडस्ट्रीकडे कशा पद्धतीने वळलात? सर, सांगायचं झालं म्हणजे माझा हा प्रवास खूप जास्त स्ट्रगलचा झालेला आहे. सो म्हणजे असं छोट्याशा सेंटेन्सेसमध्ये मी ते एक्सप्लेन करू शकत नाही. 10वी नंतर कॉलेजला जाताना आपल्याला एका प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की IT क्षेत्र मिळावं. सो मी पॉलिटेक्निकला फॉर्म भरला, तेव्हा कॅप राऊंड्स होते. सो राऊंडमध्ये असं झालं की DDGM म्हणजे फील्ड होती. DDGM म्हणजे ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग. तर एक आहे की 6 महिन्याने आपल्याला चेंज करून मिळतो ट्रेड. हे जेव्हा मला कळालं, सो मी ज्याला मला चान्स मिळाला, जिथे नंबर मिळाला ॲज पर्सेंटेज वाईज, तिथे मी गेले आणि तशी माझी सुरुवात झाली. पण सुरुवातीचे 6 महिने माझ्या आयुष्यातले खूप खडतर दिवस होते की मला ITचं स्वप्न होतं आणि मी फॅशनमध्ये आलेली. नंतर 6 महिन्यांनी कळालं की फॅशनमधनं चेंजेस नाही मिळत. तुम्ही कुठलेही सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, यातनं तुम्ही चेंज घेऊ शकता, पण फॅशनमधनं चेंज घेता येत नाही. सो असा माझा इथे प्रवास चालू झाला. थोडक्यात तुम्हाला फॅशन डिझायनिंग मध्ये यायचं नव्हतं? एक्झॅक्टली सर. मला फॅशन हा सब्जेक्ट म्हणजे अननोन होता कम्प्लीट. फॅशन, इव्हन माझं ग्रॅज्युएशन फॅशनमध्ये कम्प्लीट झाल्यानंतरही मी अदर फील्डमध्ये जॉब शोधत होते. ओके. आणि मग माझी सुरुवात, जेव्हा मला फॅशनची व्हॅल्यू, फॅशनचं इम्पॉर्टन्स कळालं, तिथनं माझं म्हणजे प्रवास चालू झाला. आणि मी जे कन्फ्युजनमध्ये होते ते मी इतर मुलींचे कन्फ्युजन आधी क्लिअर करते की फॅशन ही पण खूप वास्ट आहे आणि मी इग्नोर केलं त्या फील्डला. तुम्ही करू नका. ओके मॅडम, मग आता फॅशन इंडस्ट्रीचं काय महत्त्व आहे किंवा कशा पद्धतीनं नवीन मुलींना, नवीन स्त्रियांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? फॅशनमध्ये म्हणजे फॅशन ही अशी स्किल आहे, अशी कला आहे की यात तुम्हाला मरण नाहीये. इवन तुम्ही लॉकडाऊनमध्ये बघितलं, सगळे बिझनेसेस ठप्प झाले होते, पण इवन घरातला एखादा टेलर सुद्धा, लग्न चालूच होते. सो सगळ्यांना, फॅशन डिझायनर्सला खूप व्हॅल्यू होती. त्या दिवसांमध्येही त्यांचं अर्निंग सोर्स चालू होतं. सो फॅशन ही अशी कला आहे की ती तुम्हाला म्हणजे असं मरण नाही येतात, तुमचं इन्कम सोर्स वाढत राहील त्याने. तिथे कुठल्याही क्षेत्रात जा, इवन ड्रेस डिझायनिंग असो, इलस्ट्रेशन असो, ड्राफ्टिंग असो, कटिंग स्टिचिंग असो, ह्या सगळ्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करू शकता. फॅशन म्हणजे फक्त टेलरिंग नाहीये. फॅशनमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही इलस्ट्रेटर म्हणून काम करू शकता, ॲज अ फॅशन मर्चंडायझर म्हणून काम करू शकता. म्हणजे आत्ताचा लोकांचा व्ह्यू चेंज होतोय, पण तरी एक आणखी 2-3 वर्ष लागतीलच की एक्झॅक्ट फॅशन लोकांना समजायला. फॅशन ही कला अशी आहे की तुम्हाला पुढे स्कोप, इवन तुम्ही दुसऱ्या लोकांना घडवण्याचं काम फॅशन थ्रू करू शकता, जे मी करतेय. ओके मॅडम, तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून समोर आलेला आहात, तर कुठल्याही स्त्रीला बिझनेस करताना काय काय अडचणी येतात त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? तेवढ्याचसाठी सर मी मुलींना फॅशन डिझायनिंग प्रेफर करते. कारण काय आहे, एक मुलगी म्हटलं, फिमेल म्हटलं तर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रायोरिटी आपली फॅमिली असते. ती आत्ता जरी नवीन मुलींना असं होतं की मी लग्नानंतर हे करणार, पण एक प्रायोरिटी जी आहे, बेसिक गोष्टी ठरलेल्या आहेत, त्या ट्रॅडिशन वाईज होणारच आहेत. सो आपल्याला त्या इग्नोर करून आपलं करिअर नाही करायचंय, ते सोबत सांभाळून आपण करिअर करू शकतो. मला म्हणायचं, माझाही तोच व्ह्यू होता की IT क्षेत्र किंवा बाहेर जॉब, आपण जेव्हा एज्युकेशन करतो तेव्हा जॉबच्या दृष्टीने करतो. आता माझ्याकडे बरेच ॲडमिशन्स अशा आहेत सर की त्या मुली अगदी 10वी मध्येच प्रिपेअर्ड आहेत की आम्हाला बिझनेस करायचा आहे. सो तशा मुलींना मी खूप छान पद्धतीने गाईड केलंय आणि त्या आल्यात, म्हणजे आपल्याकडे आता त्यांच्या ॲडमिशन्स आहेत. मला काय म्हणायचं, त्यांचा अवेअरनेस असा आहे की मला जॉब करायचा नाही. आणि फॅक्ट इज की तुम्ही ॲज अ फिमेल, फॅमिली प्रायोरिटी आहे आपली, ती सांभाळून तुमची कला, तुमचं करिअर घडवू शकलात, याहून काही म्हणजे आश्चर्यजनक नाहीये. आणि मेन तुमची ओळख घरच्यांनाही कळते आणि जगासमोरही येते. जर आपण म्हटलं फॅमिली, चूल आणि मूल, चूल, मूल आणि करिअर, ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही फॅशन सोबत घडवू शकता. वा मॅडम, चूल, मूल आणि करिअर हे तर चांगला, म्हणजे एक नवीन, जसं की चूल आणि मूल होता तिथं, आता त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड झाली की चूल, मूल आणि करिअर. आतापर्यंत तुम्ही अशा पद्धतीने किती मुलींना, किती स्त्रियांना बिझनेस वुमन किंवा एक स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे?
सर आत्तापर्यंत जेवढ्या माझ्याकडे स्टुडंट आले, जेवढ्या मुली आल्या, त्यांना मी जॉब हा कन्सेप्ट डोक्यातनंच काढायला लावते. कारण काय झालं, जेव्हा मी पुण्यात आले, पुण्यामध्ये मी जॉबच शोधत होते. माझं मास्टर्स कम्प्लीट झाल्यानंतर मी पुण्यामध्ये बऱ्याच इंडस्ट्रीज वगैरे फिरली आहे, इंटरव्ह्यूज दिलेत. पण एक मला ॲक्च्युअल ही स्थिती कळाली. मी अगदी 6 महिने अकाउंटंट म्हणून जॉब पण केला. ओके. आणि त्यानंतर जेव्हा मला मुलगी झाली, सो माझाही एक व्ह्यू होता की मी डे केअरला वगैरे सोडेल आणि जाईल. पण जेव्हा ती झाल्यानंतर मला कळालं की नाही, मी सोडू शकत नाही, पण तिला सोबत घेऊन माझं करिअर करेल. तेव्हा मी घरातनं अगदी छोटेसे क्लासेस स्टार्ट केले. नंतर हळूहळू ॲज अ फॅकल्टी फॅशन डिझायनिंगच्या इन्स्टिट्यूटवर जॉईन झाले. मग ॲटलिस्ट 4-5 वर्ष मी तिथे एक्सपिरियन्स घेतला आणि मग स्वतःचं इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं. आणि त्यातनं मला एक कळालं की लेडीजला म्हणजे गायडन्सची खूप गरज आहे. कित्येक तरी लेडीज येऊन माझ्यासमोर अक्षरशः रडतात की मॅडम, प्रत्येक गोष्टीला नवऱ्यासमोर हात पसरावे लागतात. सो मला असं वाटतं की माझ्याकडे प्रत्येक येणाऱ्या लेडीजला मी पायावर उभं करते. त्यांचं इन्कम सोर्स अगदी मोठं नाही, पण छोट्यात नका होईना, इन्कम सोर्स कसं ओपन होईल, कसं त्या स्टार्ट करतील, त्यांना भरपूर गायडन्स मी देते. इवन माझ्यासमोर ऑर्डर्स त्यांना कम्प्लीट करायला लावते. सो त्या मला तरी वाटतं की म्हणजे पुढे पायावर उभं राहून सॅटिस्फाईड असतात. सो माझ्या माउथ पब्लिसिटीनेच बरेच ऍडमिशन्स येतात. ओके ओके. सो मॅडम, आता म्हणजे हे तर झालं तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर. तर पुण्यात येण्या अगोदर तुम्ही कधी विचार केला होता की तुम्ही फॅशन इंडस्ट्रीमध्येच येताल किंवा फॅशन इंडस्ट्रीमध्ये तुमचं इन्स्टिट्यूट असेल, अशा पद्धतीने कधी विचार केला? अजिबात नाही सर. मला एक कॉर्पोरेट लेवलला जॉब करायचा होता. म्हणजे ते स्वप्न घेऊन मी पुण्यात आले होते. आणि त्यानंतर मुलगी झाल्यानंतर मला तिला सांभाळून, घर सांभाळून माझे क्लासेस स्टार्ट करता आले. आणि त्यातनं म्हणजे मला दोन्हीकडे इक्वल आपल्याला दिलं पाहिजे, म्हणजे इक्वल प्रपोर्शन आपण मॅनेज केलं पाहिजे, वर्क बॅलन्स लाईफ. सो मला ते फॅशनमध्येच मिळालं. म्हणजे मी घर पण सांभाळलं आणि फॅशनमध्ये करिअर पण केलं. एक मला सॅटिस्फॅक्शन हे आहे की मी तर काम करतीच आहे, पण माझ्या सोबत सगळ्या ज्या माझ्याकडे ऍडमिशन घेणाऱ्या किंवा माझ्या ओळखीतल्या सगळ्यांना मी इन्कम सोर्स किंवा त्यांचं करिअर घडवण्यात मदत करते. म्हणजे स्त्रियांचं जे असतं की त्यांचा कॉन्फिडन्स लेवल फार कमी होतं घरी बसून किंवा घरात असल्यानंतर. तर मग तो कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी तुम्ही काय करता तिथं? येस सर. कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ इंट्रो, अशा प्रत्येक इवन गव्हर्नमेंटचे कोर्सेस जरी असतील माझ्याकडे, तर मी त्यांना पर्सनल इंट्रो कसा द्यायचा त्यामध्ये त्यांना कळतंय ॲक्च्युली आपण स्वतःला हरवलंय. जेव्हा त्या सांगतात मी हाऊस वाईफ आहे, तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी टपकतं. सो त्या गोष्टी मी त्यांना करते मोटिवेट करण्यासाठी. आणि मला वाटतं त्यातनं बऱ्याच लेडीज आहे की त्या अशा म्हणतात की मॅडम आत्ता तर नाही, म्हणजे आत्तापर्यंत नाही, पण इथून पुढे नक्की मी माझं करिअर स्टार्ट करेल, यात माझा विचार करेल. इवन सर जगणंही विसरतात मुली. म्हणजे बऱ्याच लेडीज अशा असतात की घरात राहून राहून त्यांना स्वतःचं काही मुलं किंवा हजबंड ते तर प्रायोरिटी आहेच, पण त्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःची स्पेस आहे ते त्यांना माझ्याजवळ आल्यावर कळतं. आणि मी त्यांना बरेचसे सेल्फ इंट्रोडक्शन्स, इवन पर्सनॅलिटी ग्रूमिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे बरेच सेशन्स मध्ये घेत असते, जेणेकरून त्यांना बोलण्याची भीती जाते. इवन त्यांचे प्रेझेंटेशन्स पण आपण घेतो. त्यांना ऑन दी स्पॉट एखादा टॉपिक देतो, त्यावर त्यांना बोलायचं, तर त्यांना असं सुचत नाही काही. तेव्हा त्यांना कळतं अरे आपलं जग वेगळं आहे आणि आपण वेगळ्याच जगात आहोत. ओके. सो अशा पद्धतीने मी त्यांना मोटिवेट करते. ओके मॅडम, तर आता आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत? आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझायनिंग रिलेटेड जवळजवळ 25 कोर्सेस आहेत. मग त्यात बेसिक टू ॲडव्हान्स डिप्लोमा आहे, बेसिक ड्रेस डिझायनिंग डिप्लोमा आहे, त्यानंतर इलिस्ट्रेशनचे असे शॉर्ट टर्म कोर्सेस पण आहेत आणि लॉंग टर्म कोर्सेस पण आहेत. इवन आपण डिग्री सुद्धा प्रोव्हाइड करतो त्यांना सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधनं. म्हणजे आपल्याकडचे जेवढे स्टुडंट आहेत तर कॉलेजेसमध्ये त्यांना डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन्स मिळतात. म्हणजे फॅशन डिझायनिंग हा डिग्री, PhD सगळं तुम्ही त्यात करू शकता, पण लोकांना त्याचा अवेअरनेस नाही आहे. इवन बरेच माझे स्टुडंट असे आहेत फॅशनला ॲडमिशन घेऊन त्यांनी BCom आणि BAचे ॲडमिशन्स घेतलेले आहेत. का तर की डिग्री हवी, पण डिग्री का, तुम्हाला स्किल्स हव्यात ना, त्या डेव्हलप करा तुम्ही. मी त्यांच्या पॅरेंट्सला आत्ता रिसेंटली बोलावून गाईड केलं आणि त्यांना फॅशनमध्येच ॲडमिशन घ्यायला सांगितलं.